नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी पोलीस दलाची अवैध गोवंश मांस विक्री विरोधात धडक कारवाई, एक इसम ताब्यात. दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. दाभोळमध्ये कैलासवासी डॉक्टर मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते लोकार्पण. गरजू रुग्णांसाठी ठरणार आधारवड. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोकण कन्या एक्सप्रेस 8 तास उशिराने खेड स्थानकात दाखल. आणि शिवसेना खेड महिला आघाडी शहर प्रमुखपदी सौ नेहा दळी यांची नियुक्ती. गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. मोहरम सणाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त आणि प्रभावी गस्त सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांचं पथक रत्नागिरी शहर परिसरात गस्त घालत असताना उद्यमनगर येथे एक इसम अवैधरित्या गोवंश मांसाची विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार संबंधित इसमास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 51 किलो 500 ग्रॅम गोमांस, एक दुचाकी वाहन असा एकूण 1,06,480 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओघले, महिला सहाय्यक पोलीस फौजदार स्वाती राणे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर आणि अतुल कांबळे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार 353व्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर पारंपरिक उत्साह, भक्तिमय वातावरण आणि शिवमय जल्लोषात सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. रायगडावरील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजनेत तातडीने मान्यता देण्यात येईल अशी महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. तसेच युनेस्को जागतिक वारसा दर्जा प्राप्त महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर त्यांचा गौरव वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सोहळ्याच्या प्रारंभी रायगड पोलीस दलाकडून शासकीय मानवंदना देण्यात आली. वैदिक मंत्रोच्चारात पालखी सोहळा राजसदरेवर दाखल झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. ढोल ताशांचा गजर, पोवाडे, लोकनृत्ये, युद्धकला सादरीकरणे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर शिवमय झाला. या ऐतिहासिक सोहळ्यास मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिवप्रेमी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य सहज उपलब्ध व्हावं या सामाजिक जाणीवेतून कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कैलासवासी डॉक्टर मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्राचं उद्घाटन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. दाभोळ परिसरातील अनेक रुग्णांना उपचारादरम्यान फाउलर बेड, व्हीलचेअर, वॉकर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, स्ट्रेचर, कमोड चेअर, स्टिक्स, युरिन पॉट यासारखे साहित्य तातडीने उपलब्ध होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज ओळखून प्रतिष्ठाननं हे रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू केलं आहे. आता गरजू रुग्णांना आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. या केंद्राला दाभोळचे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ कैलासवासी डॉक्टर मधुकर भिकाजी लुकतुके यांचं नाव देण्यात आलंय. त्यांच्या वैद्यकीय सेवेला अभिवादन म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. केंद्रासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी डॉक्टर लुकतुके यांचे नातू आदित्य पंडित आणि शंतनू गुर्जर यांनी प्रतिष्ठानना मोलाचं
आर्थिक सहकार्य केल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी दिली. उद्घाटन प्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी या उपक्रमाचं कौतुक करत सांगितलं की ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी हे केंद्र निश्चितच मोठा आधार ठरेल. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या युवकांनी उभारलेला हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी असून अशा सेवाभावी कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला दाभोळ परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, कार्यवाह गंगाराम इदाते, डॉक्टर आनंद गोंधळेकर, रोहन तोडणकर, ओमकार कात्रे, राहुल गोंधळेकर, कौस्तुभ वैद्य, रोहन यादव, दीप कुडाळकर, दीपक कुत्रेकर, संदेश साळवी, सुनील पाथे, विनय पारदळे, पंकज पालकर, किशोर तांबडे आदींसह अनेक मान्यवरांचा सहभाग होता. या रुग्णोपयोगी साहित्य केंद्रामुळे दाभोळ आणि परिसरातील गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य वेळेवर उपलब्ध होणार असून समाजसेवेच्या दिशेने उचललेलं हे एक महत्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल मानलं जातंय. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय. त्याचा फटका शनिवार 27 जून रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मडगावकडे जाणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसला बसला. खेड रेल्वे स्थानकावर पहाटे 3:04 दाखल होऊन 3:06 पुढील प्रवासासाठी रवाना होणारी ही गाडी तब्बल 8 तास उशिराने सकाळी 11:10 खेड स्थानकात पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. या विलंबामागे शुक्रवार 26 जून रोजी मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येते. सकाळी 7:05 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड इकॉनॉमी एसी डब्यातील वातानुकूलन यंत्रणा खेड स्थानकापासून बंद पडली. त्यामुळे डब्यातील प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली. उकाड्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि रेल्वे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवून इंजिन बदलण्यात आलं. सुमारे 25 मिनिटांच्या थांब्यानंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र या तांत्रिक बिघाडामुळे मांडवी एक्सप्रेस उशिराने धावली आणि त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांवरही झाला. परिणामी कोकण कन्या एक्सप्रेससह अनेक गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत झालं. कोकण रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवरून तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आलंय. शिवसेना महिला आघाडीच्या संघटनात्मक बांधणीस बळकटी देण्याच्या दृष्टीने खेड येथील सौ नेहा निरंजन दळी यांची शिवसेना महिला आघाडीच्या खेड शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीपत्र गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच महिला आघाडीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नियुक्तीनंतर नेहा दळी यांनी वंदनीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठावंत राहून शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि महिलांच्या विविध प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या नियुक्तीमुळे खेड शहरातील महिला आघाडीच्या कार्याला नवी दिशा मिळणार असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्यांनी नेहा दळी यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड नगर परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने सौ श्रेयाताई कदम यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत खेड शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित तक्रारी, सूचना, प्रलंबित कामे तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन आणि उपाययोजनांबाबत
सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक प्रभागातील समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी खेड शहर शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदन सातपुते, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीशजी चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, बांधकाम समिती सभापती सुनील दरेकर, स्वच्छता आणि आरोग्य समिती सभापती तौसिफ खोत, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती सौ रसिका खेडेकर, समाज कल्याण सभापती यश खेडेकर, शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक समिती सभापती भूषण चिखले, नगरसेवक संजय मोदी, प्रेमल चिखले, स्वप्नील सैतवडेकर, आरिफ मुल्लाजी, नगरसेविका सौ वर्षा सापटे, सौ दीप्ती शिगवण, सौ अंजुम कुर्णे, सौ रेश्मा खतीब आदींची उपस्थिती होती. उंबरले आरोग्य केंद्र अंतर्गत जन आरोग्य समिती स्थापित झाल्यानंतरची पहिली मासिक सभा समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, जिल्हा परिषद सदस्या सौ साधनाताई महाजन तसेच सर्व उपस्थित सरपंच आणि नवनिर्वाचित समिती सदस्य यांचा यथोचित स्वागत करून सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ साधनाताई महाजन, माजी सभापती आणि समिती सदस्य वसंत पाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अमित वंजारी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश तलाठी, चिखलगाव सरपंच दिनेश अडविलकर, उंबरले सरपंच नरेंद्र मांडवकर, करजगाव सरपंच प्रशांत जोशी, समिती सदस्य रोहन धोत्रे, सौ प्रतिभा घरत, जिल्हा परिषद शाखा अभियंता सौ रोहिणी घरजाळे, कृषी विभागाचे राणेसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते. सभेमध्ये महसुली गावानुरूप आशा सेविका नेमणे अथवा त्यांना सहाय्य देणे अशा स्वरूपाचा विषय चर्चेला घेण्यात आला. यावर नेमणुका करण्याचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य कमिटीमध्ये ठेवून सौ महाजन यांनी सांगितलं. पीएससी आणि उपकेंद्रानुसार गावांची पुनर्रचना करण्याचं यावेळी ठरवण्यात आलं. उंबरले केंद्राच्या अधिक क्षेत्रातील उपकेंद्रांच्या कामांचा अहवाल सभेसमोर मांडण्यात आला. त्यातील कुठच्या ग्रामपंचायती कुठे कमी पडतायत अथवा त्यांना कुठच्या मदतीची आवश्यकता आहे त्याचा अहवाल तयार करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचं ठरलं. 9 ते 15 वयोगटातील किशोरवयीन मुलींच्या लसीकरणासंदर्भात त्या उपकेंद्रानिहाय शाळेत जाऊन अध्यक्ष तसेच सौ महाजन मॅडम व त्या कार्यक्षेत्रातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मुलींचे पालक यांची एकत्रित चर्चा करून लसीकरण 100% यशस्वी करण्याचं ठरलं. उंबरले केंद्राची देखभाल दुरुस्ती याला प्राधान्य देण्यात यावं असं अध्यक्ष महोदयांनी सांगितलं. तसेच केंद्र आणि उपकेंद्रातील रिक्त जागांबाबत स्वतः लक्ष देऊन ते मार्गी लावणार असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. दापोली येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात पाचपंढरी गावातील सियाराम स्पोर्ट्स आणि बावी बंदर ग्रुपच्या तरुण कार्यकर्त्यांसह विविध राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि दापोली तालुक्यात नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून राबवलेल्या विकास कामांवर विश्वास व्यक्त करत गावच्या विकासासाठी पक्षासोबत एक दिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं नामदार योगेशदादा कदम यांनी पक्षात स्वागत केलं. यावेळी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, तालुका प्रमुख आणि पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, विधानसभा संघटक प्रदीप सुर्वे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, तालुका महिला संघटिका सौ दीप्तीताई निखारगे, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, स्वरूप महाजन, मोहन मुळे, हरणे शिवसेना समन्वयक सोमनाथ पावसे, राजेंद्र पेटकर आदी मान्यवर तसेच शिवसैनिक उपस्थित होते. खेड तालुक्यातील महाड नाका परिसरातील 49 वर्षीय रोहन उर्फ नानू कुसुमाकर चिखले यांचं शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने चिखले कुटुंबीय आणि परिसरात शोककळा पसरली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.